हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नाही, सध्या जसं चाललंय तसंच चालू देऊया, नंतर बघू, नताशा राजवीरला म्हणाली. हो ठीक आहे. राजवीरही तिच्या होकाराला होकार देतो. मी पहिल्यांदाच तुमच्या ऑफिसमध्ये आले आहे. तुम्ही मला कॉफीही विचारणार नाही का? अरे हो, तुमची सेक्रेटरी आहे ना, असं म्हणत नताशा खुर्चीवर बसली आणि जान्हवीकडे बोट दाखवत म्हणाली, जा 3 कप कॉफी घेऊन ये. जान्हवी रागाने नताशाकडे पाहते आणि निघू लागते. तेवढ्यात लकी जान्हवीला म्हणतो, मीही तुझ्यासोबत येतो. तू मला ऑफिस दाखवशील? थांबा, मी जान्हवी, कॅन्टीनला फोन करून यांच्यासाठी 2 कप कॉफी मागवा. कुठेही जाण्याची गरज नाही. राजवीर जान्हवीला थांबवत म्हणतो, का राज, हिचं कामच ते आहे ना, तर करू दे. नताशा राजवीरला म्हणाली, मी जान्हवी माझी पर्सनल सेक्रेटरी आहे, काहीतरीच नाही. राजवीर ठामपणे म्हणाला. राजवीरचं हे बोलणं जान्हवीला खूप छान वाटलं. तरीसुद्धा जान्हवी, मला ऑफिस दाखवू शकशील ना, लकीने विचारलं. हो, जान्हवी उत्तर द्यायच्या आतच राजवीर तिला थांबवत म्हणाला, नाही, हे सगळं काम कोण करणार? तुमचं काम करा मिस जान्हवी. आणि तसंही माझं ऑफिस कामासाठी आहे. इथे पाहण्यासारखं काही नाही. फक्त 10 मिनिटेच लागतील. जान्हवी म्हणाली, जितकं सांगितलं आहे तितकंच करा. असं म्हणत राजवीरने तिचं म्हणणं ऐकलंच नाही. त्याच्या बोलण्यामुळे जान्हवीचा चेहरा उतरला. आणि तुमचं काम झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. राजवीरने स्पष्टपणे त्यांना निघण्याचा इशारा केला. तुम्ही आम्हाला बाहेरपर्यंत सोडायला तरी याल ना? नताशाने विचारलं. नाही, मला खूप काम आहे. राजवीर थेट नकार देतो. मग जान्हवी, लकी बोलायला लागला, पण त्याआधीच राजवीर त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला, मिस जान्हवीलाही खूप काम आहे. ओके, सध्या तरी भेटता येणार नाही. जान्हवी, तुमचा ऑफिस टाईम सुरू आहे, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला कॉल कर. आपण नंतर भेटू, लकी म्हणाला. लकीचं हे बोलणं ऐकून राजवीरला खूप राग आला. त्याने रागाने मूठ आवळली. हो नक्की, जान्हवी हसत लकीला म्हणाली. हे माझं कार्ड. असं म्हणत लकीने आपलं कार्ड जान्हवीकडे दिलं. जान्हवीने कार्ड घेतलं. नताशा प्रचंड चिडलेली होती. पाय आपटत ती तिथून निघून गेली. मी आधीच सांगितलं होतं, तो जान्हवीमध्ये इंटरेस्टेड आहे, पण तू माझं ऐकतच नाहीस. बाहेर जाताच लकी नताशाला म्हणाला. तो जान्हवीमध्ये नाही, जान्हवीच त्याच्यामध्ये लागलेली आहे, त्याच्या मागे लागलेली आहे. मला सगळं कळतं. अशा मुलींना मी चांगलं ओळखते. नताशा रागाने म्हणाली, पण स्पष्ट दिसत होतं की कोण कुणाच्या मागे आहे. तुझा इगो तुला सत्य मान्य करू देत नाही, लकी म्हणाला. गप्प बस, नताशा चिडून म्हणाली. तुला दिसलं नाही का, तो किती पॉझिटिव्ह होत होता जान्हवीबाबत. बाहेरपर्यंतही सोडायला आला नाही. काहीही म्हण, पण जान्हवी फक्त त्याची सेक्रेटरी नाही. लकी अजून बोलला तोच नताशा त्याला धमकी देत म्हणाली. आता जर तू गप्प बसला नाहीस तर घरी पायी येशील, समजलं का? अगं, तू लहान सहान गोष्टींवरही रागावतेस. मी काही चुकीचं बोलत नाहीये, लकी तिला गोड बोलून शांत करत म्हणाला. ते दोघे गेल्यावर राजवीर जान्हवीला म्हणाला, त्या मुलापासून दूर राहा मिस जान्हवी. मला ते योग्य वाटत नाही. मला तरी तसं वाटलं नाही. जान्हवीनं त्याचं म्हणणं नाकारलं. मी सांगितलं ना, एकदा तरी माझं ऐकू शकत नाही का? राजवीर चिडून म्हणाला. त्याची बहीण मला आवडत नाही, पण लकी तर चांगला माणूस वाटतो, जान्हवी म्हणाली. मी जान्हवी, मी काय सांगितलं होतं? जान्हवी ऐकत नाही हे पाहून राजवीर दात आवळत म्हणाला. मी काही लहान मुलगी नाही. मला कळतं कोण चांगलं आहे आणि कोण वाईट, जान्हवी ठामपणे म्हणाली. मग तुम्ही त्याला भेटणार आहात? राजवीरने थेट विचारलं. हो, पाहू, असं म्हणत जान्हवी लकीचं कार्ड पाहू लागली. तुमचं काम करा, राजवीर संतापून म्हणाला. जान्हवीनं ते कार्ड बाजूला ठेवून काम सुरू केलं.
राजवीरही कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचं लक्ष सतत त्या कार्डकडे जात होतं. ते कार्ड उचलायचाच त्याने प्रयत्न केला, पण जमलं नाही. कार्ड उचलताना त्याचा हात चुकून जान्हवीच्या हाताला लागला. काय झालं? काही हवंय का? जान्हवीनं विचारलं. नाही नाही, तसं काही नाही, राजवीर गोंधळून म्हणाला. जान्हवी पुन्हा कामाला लागली. राजवीर पुन्हा कार्ड उचलायला गेला, पण जान्हवीच्या नजरेत येताच तो म्हणाला, ही फाईल दाखवाल मला? हो म्हणत जान्हवीने फाईल दिली. नाही, ही नको होती, असं म्हणत राजवीरने ती परत दिली. आपण ठीक आहात ना? राजवीरची विचित्र वागणूक पाहून जान्हवीनं विचारलं. हो, मी ठीक आहे. हे पेपर्स प्रिंट काढून आणा, असं कारण देत राजवीरने तिला बाहेर पाठवलं. जी, असं म्हणत जान्हवी उठली आणि तिच्या फाईल्स त्या कार्डजवळ ठेवून बाहेर गेली. ती फाईल्स वर ठेवते. जान्हवी कागद घेऊन प्रिंट आउटसाठी मशीनमध्ये घालते. ती समोर उभी होती, पण तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला वळवलेला होता. राजवीरने जसं कार्ड काढण्याचा प्रयत्न केला, तसंच अचानक सगळ्या फाईल्स खाली पडल्या. तुम्ही काय करताय? आणि त्यावेळी जान्हवी लगेच टेबल जवळ आली. मी तर फाईल्स घेत होतो, राजवीर शांतपणे म्हणाला. राजवीर जान्हवीसोबत खाली पडलेल्या फाईल्स गोळा करू लागला. हे मुद्दाम नाही केलं मी, फाईल्स उचलताना तो म्हणाला. ठीक आहे, काही हरकत नाही, जान्हवी सहजपणे म्हणाली. जान्हवी प्रिंट आउट काढून राजवीरला देते आणि पुन्हा आपल्या कामात गुंतते. थोड्याच वेळात राजवीर त्याच्या खुर्चीजवळ येऊन उभा राहतो. काही हवं आहे का? मागे कुणीतरी उभं आहे हे जाणवताच जान्हवी त्याच्याकडे वळत विचारते. नाही, राजवीर थोडक्यात उत्तर देतो. राजवीर हळूच तिच्या खांद्याजवळ झुकतो. जान्हवी त्याच्याकडेच पाहत असते. तो आपला चेहरा तिच्या अधिक जवळ आणतो आणि त्यावेळी त्याचा एक हात टेबलावर टेकलेला होता आणि तो पूर्णपणे तिच्यावर झुकलेला होता. जान्हवीला त्याचा श्वास चेहऱ्यावर जाणवत होता. तिच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढत होते. राजवीरने दुसरा हात तिच्या मानेजवळ नेला, मग हलकेच आपली बाजू तिच्या खांद्यावर ठेवून कार्ड उचललं. ते केशात ठेवलं आणि सरळ उभा राहिला. आपल्या कामावर लक्ष द्या मिस जान्हवी, कॉलर नीट करत तो म्हणाला. मी माझं कामच करत होते, तुम्ही इथे काय करायला आला होतात? त्यानंतर जान्हवी थोडीशी चिडून म्हणाली. तुम्ही काय काम नीट करताय ना, हे तपासायला आलो होतो. राजवीर शांतपणे म्हणाला. झालं असेल तपासून तर आता जाऊ शकता, तुम्हीही तुमचं काम करा, जान्हवी टोमणा मारत म्हणाली. राजवीर जाऊन आपल्या खुर्चीवर बसला. मला तरी काय होतं कुणास ठाऊक, उगाचच गोंधळ करते, जान्हवी स्वतःच्याच डोक्यावर हलकेच मारत पुटपुटली. राजवीरच्या चेहऱ्यावर मोठीशी स्मितरेषा उमटली होती. तुम्हाला कशावर हसू येतंय? जान्हवीनं त्याच्याकडे पाहून विचारलं. नाही, असं काही नाही, तो हसू लपवत म्हणाला. तुम्ही मुद्दाम करतायत ना हे सगळं? जान्हवी नाराजीने म्हणाली. मी काय केलं? आणि त्यावेळी पेन फिरवत थोडीशी खोडकर स्माईल देत राजवीर म्हणाला. मला तुमच्यासोबत काम नाही करायचं, मी माझ्या डेस्कवर जाते. तो असा हसताना पाहून जान्हवी अधिकच चिडली. थांबा थांबा, मी काय केलं ते तरी सांगा, राजवीर तिला थांबवत म्हणाला. मला नाही माहिती, जान्हवी आपलं सामान उचलत म्हणाली. ठीक आहे, आता नाही करणार. राजवीर जवळ येऊन तिचा हात पकडत म्हणाला. नाही, मला नकोय. जान्हवी बोलत असतानाच राजवीर मध्येच म्हणाला. बसा. खरंच नाही करणार? जान्हवी संशयाने विचारते. हो.
आणि त्यानंतर राजवीर तिला थोडं जवळ ओढत म्हणतो, मग तुम्हीही तुमचं काम करा. जान्हवी म्हणते. राजवीर पुन्हा आपल्या जागेवर जातो. माझ्याशीच काहीतरी अडचण असते. मिस जान्हवीला बाकी सगळ्यांशी मात्र छान वागते. हो, मनातल्या मनात चिडतो. तो मनातल्या मनात चिडतो. आज पूर्ण दिवस जान्हवी राजवीरच्या केबिनमध्येच त्याच्या नजरेसमोर होती. दोघांनीही लंच एकत्रच केला. 6 वाजताच जान्हवी म्हणाली, सर, मी जाऊ का? नाही. लॅपटॉपमध्ये काम करत तिच्याकडे न पाहता राजवीर म्हणाला. पण वेळ झाला आहे. जान्हवी म्हणाली. काम करा. यावेळीही तो तिच्याकडे न पाहता म्हणाला. पण जान्हवी अजून काही बोलणारच होती तेवढ्यात राजवीर मध्येच म्हणाला, 1 आठवड्याचं पेंडिंग कामही तर पूर्ण करायचं आहे ना? हो. जान्हवी तोंड वाकडं करत म्हणाली. खडूस कुठला? ती पुटपुटली. काही म्हणालात? चष्मा वर करत राजवीरनं विचारलं. नाही, मी तर काहीच बोलले नाही. जान्हवी राजवीरला म्हणाली. गुड, मग आता तुमचं काम करा. राजवीर थोडक्यात उत्तर देतो. जान्हवी पुन्हा आपलं काम करू लागते. हवन संपलं होतं. आज अर्जुन आणि मीशाची पहिली रात्र होती. ऐश्वर्या आणि इतर मुलींनी मिळून मीशाला तयार केलं होतं. आज मीशा फारच सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाची नेटची साडी नेसली होती. साडीचा ब्लाऊज पुढे आणि मागे दोन्हीकडून खोल होता. मागे फक्त एक दोरी होती. साडी नेटची असल्यामुळे तिची सडपातळ कंबर स्पष्ट दिसत होती. ती खूपच बोल्ड आणि आकर्षक वाटत होती. मात्र तिला थोडंसं अवघडल्यासारखंही वाटत होतं, कारण याआधी तिने कधीच अशी साडी नेसली नव्हती. कानात तिने मोठे झुमके घातले होते आणि केस एका बाजूला मोकळेच सोडले होते. भाभी, तुम्ही तर फारच हॉट दिसताय. भाऊ खूप लकी आहेत, ऐश्वर्या मीशाला म्हणाली. मलाच तर अर्जुन भाऊंचा हेवा वाटतोय, दुसरी एक मुलगी हसत म्हणाली. हे ऐकून मीशांच्या गालांवर लाजेची लाली पसरली. चला चला, भाभींना त्यांच्या खोलीत सोडून येऊ, ऐश्वर्याची एक चुलत बहीण म्हणाली. आधी बाहेर जाऊन पहा, कुणी आहे का नाही, ऐश्वर्या तिला म्हणाली. थोड्याच वेळात ती परत येऊन म्हणाली, आणखी कोणी नाही, पण मामीजी आणि नानीबुवा तिथे बसल्या आहेत. काय? त्यांनी भाभींना अशा अवस्थेत पाहिलं तर काय करतील कोण जाणे, ऐश्वर्या काळजीने म्हणाली. त्यावेळी मग मी साडी बदलू का, मीशा विचारते. नाही नाही, थांबा, मी काहीतरी करते, असं म्हणत ऐश्वर्या अलमारीत शोध घेऊ लागली. तिने मीशाच्या साडीशी जुळणारा लाल दुपट्टा काढून दिला. हे घ्या भाभी, हा ओढून घ्या, कुणालाही काही कळणार नाही. खोलीत गेल्यावर काढून ठेवा. आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि बाकीच्या मुली मीशाला तिच्या खोलीकडे घेऊन निघाल्या. तेवढ्यात मागून आवाज आला. ज्याची भीती होती तेच झालं. आता या नक्कीच 10 प्रश्न विचारणार. दादीबुवांचा आवाज ऐकून ऐश्वर्या मनातल्या मनात पुटपुटली. हो दादीबुवा, ऐश्वर्या आदराने म्हणाली. तुम्ही सगळ्या कुठे चालल्या आहात? दादीबुवा कठोर आवाजात विचारतात. भाभींना त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला, ऐश्वर्या उत्तर देते. तुम्हाला कुणी सांगितलं? दादीबुवा रागाने म्हणाल्या. आणि त्यानंतर, बुवाजी, मीशाला शेवटी तिच्या खोलीत जायचंच आहे ना, किती वेळ गेस्ट रूममध्ये राहील, तिथेच बसलेल्या वीणाजी म्हणाल्या. आणि त्यानंतर, आजकालच्या पिढीला काय झालंय कोण जाणे, कुणाला काही आठवतंय की नाही. उद्या कुलदेवीच्या मंदिरात जायचं आहे. आज हवन झालंय. उद्या सकाळी सगळ्यात आधी तुळशीपूजा तुझ्या सुनेच्या हातूनच होणार आहे, दादीबुवा वीणाजींवर चिडत म्हणाल्या. आणि त्यानंतर, हो बुवाजी, मला सगळं आठवतंय, वीणाजी शांतपणे म्हणाल्या. मग कुलदेवीला माथा टेकेपर्यंत थांबायला काय झालं होतं? एवढी घाई कशाची? दादीबुवा पुन्हा म्हणाल्या. त्यात काय झालं बुवाजी, उद्या सकाळी
माथा टेकू. ती मुलं आहेत, वीणाजी समजावून सांगत म्हणाल्या. उद्या सकाळी 5 वाजता तयार होऊन खाली या. उशीर होता कामा नये, दादीबुवा ठामपणे म्हणाल्या. पण बुवाजी, वीणाजी काही बोलू लागतात, पण पुढे शब्द निघत नाहीत. पण काही नाही. मग कुलदेवीच्या मंदिरातही जायचं आहे. ऐकलत ना? 5 वाजता पोहोचायचे. मी आधीच सांगितलं होतं. या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही, दादीबुवा तणक्यात म्हणाल्या. हो दादीबुवाजी, मेषा नम्रपणे म्हणाली. आता आम्ही जाऊ? ऐश्वर्या विचारते. हो जा, दादीबुवा रागातच उत्तर देतात. दादीबुवा पण एखाद्या विलनपेक्षा कमी नाहीत. ऐश्वर्या मेषाला हळूच म्हणाली. तुम्ही टेन्शन घेऊ नका भाभी. मग ऐश्वर्या आणि इतर मुलींनी मेषाला तिच्या खोलीत सोडून दिलं. मेषा खोलीकडे लक्ष देऊन पाहू लागली. तिच्या खोलीच्या तुलनेत अर्जुनची खोली खूप मोठी आणि सुंदर होती. आज तर संपूर्ण खोली खास सजवलेली होती. अर्जुन आज खूपच नर्वस दिसत होता. याआधी कधीही त्याला असं वाटलं नव्हतं. उत्सुकता आणि घबराहट दोन्ही एकाच वेळी जाणवत होत्या. नेमकं काय होतंय हेच त्याला कळत नव्हतं. त्याची हृदयाची धडधड खूप वाढली होती, इतकी की त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येत होते. अर्जुन, एवढा का घाबरतोयस? यात घाबरण्यासारखं काय आहे? शांत हो. तो स्वतःला समजावत छातीत हात ठेवतो. पण त्याचा चेहरा पाहून कुणालाही कळत होतं की तो किती जास्त घाबरलेला आहे. लग्नाला आलेल्या त्याच्या चुलत भावंडांनी आणि मित्रांनी तर त्याची भीती आणखीन वाढवली होती. आणि त्यानंतर पायऱ्या चढत चढत तो मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होता. शांत हो अर्जुन. मेषाने असं पाहिलं तर काय विचार करेल? पहिल्याच भेटीत तिच्यासमोर वाईट छाप पडू नये. जाईल ते जाईल. रिलॅक्स रिलॅक्स अर्जुन. आणि त्यानंतर अर्जुन बराच वेळ स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. जसा तो आपल्या खोलीबाहेर पोहोचला तसं ऐश्वर्या आणि तिच्यासोबत उभ्या असलेल्या काही मुलींनी त्याच्या खोलीच्या दाराला घेरावा घातला होता. तुम्ही सगळ्या इथे का उभ्या आहात? खूप रात्र झाली आहे. आता जा झोपा सगळ्या. अर्जुन त्यांना तिथे पाहून म्हणाला. आम्ही तर झोपूच, पण तुम्हाला तर आज संपूर्ण रात्र जागायचंच आहे ना भाऊ. कुठे झोप तर येत नाही ना? तिथे उभ्या असलेल्या 3-4 मुलींमधील एकीने हसत विचारलं. आता मुद्द्याचं बोला. काय हवंय तुम्हाला? इथून जाण्यासाठी इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता अर्जुन थेट मुद्द्यावर आला. वा, लग्नानंतर भाऊ फारच शहाणे झालेत. ऐश्वर्याने बाकी मुलींकडे पाहत म्हटलं. लवकर करा, तुमची बहिणी आत वाट पाहत असेल. अर्जुन जवळजवळ विनवणीच्या सुरात म्हणाला. अरे बघा बघा, भावाला आत जायची किती घाई झाली आहे. थांबा, आधी आमच्या मागण्या पूर्ण करा, मगच आत जाऊ द्या. आम्ही कुठे नाही म्हणतोय, ऐश्वर्या अर्जुनला म्हणाली. ठीक आहे, बोला काय पाहिजे? अर्जुनला दुसरा मार्ग दिसत नव्हता, म्हणून तो मान डोलावत म्हणाला. अर्जुन इतक्या पटकन मान्य झालेला पाहून त्यांच्यातील एक मुलगी म्हणाली. मला लेटेस्ट मॉडेलचा मोबाईल हवा आहे, तोही नुकताच लॉन्च झालेला. ठीक आहे, घे. त्यानंतर अर्जुनने मान हलवत उत्तर दिलं. तो तिला बाजूला सारत आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात बाकीच्या मुलींनी त्याचा रस्ता अडवला. कुठे चाललात भाऊ? आम्हीही आहोत. एका मागोमाग एक सगळ्या मुली आपापल्या यादी सांगू लागल्या. त्यांच्या मागण्या थांबवण्याचं नावच घेत नव्हत्या. अर्जुन आता खूप चिडला होता. तो आधीच खूप घाबरलेला होता. त्याने खाली पाहत जोरात हाक मारली. आई, आई. आणि त्यानंतर अर्जुन ओरडायला सुरुवात करताच त्याची मावशी आवाज ऐकून तिथे आली. तिने अर्जुनच्या खोलीबाहेर उभ्या असलेल्या मुलींना पाहिलं आणि त्यांना ओरडत हाकलून दिलं. इथून पळा सगळ्या, कशाला मुलाला त्रास देत आहे? आणि त्यानंतर त्यांचा आवाज ऐकून सगळ्या मुली तिथून निघून गेल्या. जाताना ऐश्वर्या अर्जुनला म्हणाली. हे लक्षात ठेव, याचा बदला मी नंतर घेईनच.
आणि त्यानंतर त्या गेल्यावर अर्जुनने सुटकेचा निश्वास टाकला आणि खोलीत गेला. त्याच्या हृदयाचे ठोके आधीपेक्षा अधिक वेगाने धडधडू लागले होते. खोलीत येताच त्याने सर्वात आधी दार लॉक केलं आणि थेट बेडकडे गेला. खोली अतिशय सुंदर सजवलेली होती. लाईट्स बंद होत्या. फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाशात संपूर्ण खोली उजळून निघाली होती. आजूबाजूला अनेक मेणबत्त्या लावलेल्या होत्या, तरीही प्रकाश मंदच होता. आणि त्यानंतर अर्जुनने पाहिलं, बेडवर सर्वत्र फुलं पसरलेली होती. बेडच्या एका कोपऱ्यात मिशा बसलेली होती. तिने घुंगट घेतला होता, त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. अर्जुन खूपच नर्वस झाला होता. थोडी हिंमत गोळा करून तो मिशाजवळ बेडवर बसला. मिशाने लाल रंगाची साडी नेसली होती. तिने हातसुद्धा पदराखाली लपलेले होते. अर्जुनला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं. 2-3 वेळा इकडे तिकडे पाहिल्यावर त्याने स्वतःलाच मनात म्हटलं, चल अर्जुन. त्यानंतर त्याने मिशाचा हात पकडला. तिचा हात हातात घेताच अर्जुनने डोळे बंद केले आणि तिच्या हातावर ओठ टेकवले. मात्र तसं करताच त्याला काहीतरी विचित्र वाटलं. तरीसुद्धा त्याने काहीतरी बोललं नाही. तेवढ्यात मिशाने आपला हात मागे ओढून घेतला आणि म्हणाली, हे काय करताय तुम्ही? मिशाचा आवाज ऐकताच अर्जुन आश्चर्याने म्हणाला, तुझ्या आवाजाला काय झालं आहे? त्यावेळी मला थंडी वाजली आहे, मिशाने उत्तर दिलं. मिशाचा आवाज ऐकून अर्जुनला खूप विचित्र वाटलं, पण त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 2 मिनिटाचा शांततेचा क्षण गेल्यावर अर्जुनने मिशाचा घुंगट उचलण्याचा प्रयत्न केला, पण मिशा दुसऱ्या बाजूने तो खाली खेचू लागली. अरे मिशा, काय करतेस? चेहरा तरी दाखव ना. अर्जुन तिला विनंती करत म्हणाला. नाही, मला लाज वाटते. घुंगटा आडून मिशाचा आवाज आला. काय बोलताय तुम्ही मिशाजी? आपण काही पहिल्यांदाच थोडीच भेटतोय. अर्जुन हसत तिला म्हणाला. इतक्यात मिशा काहीतरी बोलणारच होती. तेवढ्यात अर्जुनने घुंगट उचलला. घुंगट उचलताच अर्जुन जोरात किंचाळला आणि बेडवरून उडी मारून थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिला. तू कोण आहेस? इथे काय करतोयस? मिशा कुठे आहे? अर्जुन चिडून ओरडला. बेडवर साडी नेसलेला, अंगाने सडपातळ आणि दाढीवाला एक मुलगा बसलेला होता. तो दृश्य पाहून अर्जुनचा चेहरा अक्षरशः उतरला. क्षणभरापूर्वी ज्याला त्याने किस केलं होतं ते आठवताच त्याला मळमळू लागली. तो धावत वॉशरूमकडे गेला. वॉशरूमचं दार उघडताच आत 5-7 पुरुष कजिन्स आणि मित्र उभे असल्याचं दिसलं. त्यांना पाहून अर्जुन आधी चकित झाला, पण लगेच त्याला सगळं समजलं. ही सगळी यांचीच शरारत होती. मिशा कुठे आहे? अर्जुन रागाने विचारत होता. ज्यांची तिथे गरज होती ते सोडून बाकी सगळेच तिथे हजर होते. तेवढ्यात त्यापैकी एकाने बाल्कनीकडे बोट दाखवलं. बाल्कनीचं दार अर्धवट उघडं होतं. तेवढ्यात बाल्कनीतून 2-3 बायका बाहेर आल्या. अर्जुनच्या बहिणी. त्यांच्या मागे मिशा उभी होती. अर्जुनचा मूड पूर्णपणे खराब झाला होता. तो वहिनीकडे पाहत म्हणाला, तुम्ही असं करू शकता. हे लोक तर असेच आहेत, पण तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. अर्जुन एवढं बोलताच वहिनी हसत, हॅपी सुहागरात एन्जॉय करा असं म्हणत झटपट निघून गेल्या. अर्जुनचे मित्र आणि कझिन्स अजूनही तिथेच होते. अर्जुनने बेडजवळ बसलेल्या साडीवाल्या मुलाला आणि बाकी सगळ्यांना धक्के मारत खोलीबाहेर हकलवून दिलं. मिशा तिथे उभी राहून सगळं पाहत होती. अर्जुन परत खोलीत आला आणि सगळ्यात आधी दार लॉक केलं. मिशा ड्रेसिंग टेबलसमोर उभी होती. अर्जुन तिच्याजवळ गेला आणि थेट विचारलं, मिशाजी, तुम्ही माझ्याशी असं कसं करू शकता? मिशाने निरागस चेहरा करत उत्तर दिलं, मी त्यांना खूप थांबवलं, पण त्यांनी माझं एकही ऐकलं नाही. खरंच. मिशाचं बोलणं ऐकून अर्जुनच्या मनात तिच्याबद्दल पुन्हा प्रेम दाटून आलं, पण त्याच क्षणी त्याला त्या मुलाला किस केल्याचा प्रसंग आठवला. मी आत्ताच आलो, 2 सेकंद असं म्हणून तो वॉशरूममध्ये गेला. सर्वात आधी त्याने तोंड धुतलं. माउथ फ्रेशरनं गरारे केले.
तेव्हा कुठे त्याला थोडं बरं वाटलं. छान चाललेली सुहागरात यांनी बिघडवली. यांना मी सोडणार नाही. मिशाजी काय विचार करत असतील कुणास ठाऊक. आरशात स्वतःकडे पाहत तो पुटपुटला. तो बाहेर आला तेव्हा मिशा बेडवर बसायला जात होती. थांबा, अर्जुनने तिला हाक मारली. मिशा तिथेच थांबली. अर्जुन बेडजवळ गेला आणि तिथे तो मुलगा बसला होता. त्या जागेवरचे फूल खाली टाकले आणि रूम फ्रेशनर फवारला. आता ठीक आहे असं म्हणत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. आता बसू का? मिशाने बेडच्या दिशेने इशारा करत विचारलं. नाही असं म्हणत अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला दुसऱ्या बाजूला नेत म्हणाला, इथे बसा. उद्या सगळ्यात आधी बेडशीट बदलू. आणि त्यानंतर मिशा बेडच्या कडेला बसली. तिच्यासमोरच अर्जुनही बसला. बसताक्षणी अर्जुन पुन्हा पटकन उभा राहिला आणि जोरात ओरडला. आ आ मिशा घाबरून विचारू लागली, काय झालं तुम्हाला? आणि त्यानंतर अर्जुनला काहीतरी जोरात टोचलं होतं. त्याने खाली पाहिलं तर बेडवर एक सुई ठेवलेली होती. त्याने सुई उचलून बेडच्या बाजूच्या टेबलावर ठेवली. तुम्ही ठीक आहात ना? मिशाने अर्जुनला विचारलं. आणि त्यावेळी तो बोलतो की हो मी ठीक आहे. अर्जुनने हळू आवाजात उत्तर दिलं. ही सगळी शरारत त्या वेड्या लोकांचीच असणार. मिशासमोर माझी प्रतिमा बिघडल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही. अर्जुन मनातल्या मनात पुटपुटला. तो पुन्हा एकदा बेड तपासतो. काही आहे का नाही पाहतो आणि मग बसतो. मौसम खूप थंड होता. बाल्कनीतूनही थंड वारा येत होता. तरीसुद्धा अर्जुनच्या अंगावर घाम येत होता. मिशाशी काय बोलावं आणि कसं सुरुवात करावी हेच त्याला कळत नव्हतं. आणि त्यावेळी तेवढ्यातच अर्जुनने खिशातून रुमाल काढला घाम पुसण्यासाठी. पण त्याचवेळी त्याच्या खिशातून काहीतरी खाली पडलं. पडताच अर्जुनने खाली पाहिलं. काय पडलं आहे ते पाहण्यासाठी. आणि मग मिशाकडे पाहिलं. पण मिशाने ते आधीच पाहिलं होतं. मिशाने ते पाहताच आपले तोंड दुसरीकडे वळवले. आता अर्जुन खूपच घाबरला. जमिनीवर पडलेली वस्तू उचलत तो पटकन म्हणाला, हे माझं नाही आहे. मला माहीत नाही हे माझ्या खिशात कसं आलं. तो स्वतःची सफाई देण्याचा प्रयत्न करत होता. पण मिशाच्या चेहऱ्यावरून असं वाटत नव्हतं की तिला त्यात काही रस आहे. आणि त्यानंतर ते कंडोमचं पॅकेट होतं. त्याचे मित्र जेव्हा त्याला चीअरअप करायला आले होते तेव्हाच त्यांनी ते त्याच्या खिशात टाकले होते. आणि त्यावेळी अर्जुन आधीच खूप अस्वस्थ होता. त्यात त्याच्याबरोबर एकामागून एक गोष्टी घडत होत्या. आता तर त्याचं डोकंच काम करेनासं झालं होतं. त्याला आपल्या कझन्सवर खूप राग येत होता. मिशा अजूनही अर्जुनकडे पाहत नव्हती. अर्जुनने घाईघाईने ते पॅकेट उचलून बेडच्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. तेवढ्यात त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या दुधाच्या ग्लासवर पडली. त्याने पटकन तो ग्लास उचलला आणि मिशाकडे पुढे करत म्हणाला, हे घ्या, दूध प्या. आणि त्यावेळी मिशाने अर्जुनकडे पाहिलं आणि नकार देत म्हणाली, नाही, मला नको आहे, तुम्हीच प्या. थोडंसं तरी प्या ना, अर्जुन विनंती करत म्हणाला. आणि त्यावेळी नाही, माझं मन नाही, मिशा शांतपणे म्हणाली. ठीक आहे, फक्त थोडंसं चाखा, उरलेलं मग मी पिन. अर्जुन दुधाचा ग्लास तिच्याकडे पुढे करत म्हणाला. अर्जुन स्वतःच्या हाताने मिशाला दूध पाजतो. मिशा एकच घोट घेते. खोलीत वातावरण खूपच अवघड झालं होतं. दोघांनाही समजत नव्हतं की काय बोलावं. आणि त्यानंतर आता जाऊ द्या प्लीज, अजून किती ओव्हरटाईम. इकडे जान्हवी घड्याळाकडे पाहत म्हणाली. राजवीरनेही आपल्या घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, हो ठीक आहे, आजसाठी इतकं पुरेसं आहे. आणि त्यावेळी मग मी जाते. थँक्यू, तुम्ही खूप चांगले आहात, असं म्हणत जान्हवी पटकन खुर्चीतून उठली आणि आपले सामान आवरू लागली. इतका चांगलाही नाही मी. राजवीर
तिच्याकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, वाईट असला तरी चालेल. ओके बाय, गुड नाईट. पण जान्हवीला राजवीरच्या बोलण्यात फारसा रस नव्हता. तिने पटकन आपले सामान घेतले आणि जाण्यासाठी बॅग खांद्यावर टाकली. कुठे चालली आहेस? राजवीरही खुर्चीतून उठत कोट घालू लागला. घरी. आता घरीच जाणार ना? दुसरीकडे जायला तुम्ही वेळच कुठे सोडला आहे? जान्हवी टोमणा मारत म्हणाली. तू जरा जास्तच बोलतेस. चला निघूया, राजवीर म्हणाला. जान्हवीकडे रोखून पाहत राजवीर म्हणाला, काही हरकत नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी निघते. जान्हवी राजवीरला म्हणाली. गप्प बसा. राजवीर रागाने तिच्यावर ओरडला. मी निघतेच. जान्हवी अजून बोलतच होती, पण राजवीर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. राजवीर केबिनमधून बाहेर पडला. जान्हवीही त्याच्या मागोमाग निघाली. दोघे जाऊन गाडीत बसले. गाडी थेट एका भव्य मेन्शनसमोर जाऊन थांबली. आपण इथे का आलो आहोत? मला वाटलं होतं तुम्ही मला घरी सोडणार आहात, पण जान्हवी बोलत होती, पण तिला जाणवलं की राजवीर तिच्या बोलण्यात अजिबात रस घेत नाहीये. बॉडीगार्ड पुढे येऊन दरवाजा उघडतो. मोठं लोखंडी गेट उघडत आणि 4ही गाड्या आत येतात. जान्हवीला अजूनही काहीच कळत नव्हतं. आपण काही बोलत का नाहीत? जान्हवीनं विचारलं. आणि त्यावेळी चला, राजवीरने गाडीतून उतरण्याचा इशारा केला. काय आहे हे? मला घरी जायचं होतं. जान्हवी बोलतच होती, तोच राजवीर गाडीतून उतरला. हा माणूस मला मारल्याशिवाय शांत बसणार नाही. जान्हवी पूर्णपणे वैतागली होती. तीही गाडीतून उतरली आणि राजवीरच्या मागे चालू लागली. मोठीशी बाग होती. आजूबाजूला उंच उंच झाडं, सुंदर प्रकाश योजना आणि थंड आल्हाददायक हवा होती. जान्हवी सतत इकडे तिकडे पाहत होती. सगळं खूप सुंदर वाटत होतं. प्रचंड शांतता होती. इथे का आलो आहोत आपण? डिनरसाठी. आणि त्यावेळी जान्हवीनं विचारलं. तोपर्यंत ते बागेचे परिसर ओलांडून घरात प्रवेश करतात. सांगा ना, आपण इथे का आलो आहोत? राजवीर काहीच उत्तर न देत नव्हता. म्हणूनच जान्हवी पुन्हा पुन्हा विचारत होती. मी जान्हवी, एकच गोष्ट किती वेळा सांगायला लावणार आहात? राजवीर चिडून म्हणाला. काय? आणि त्यावेळी जान्हवीला काहीच समजत नव्हतं. हे माझं घर आहे. आणि राजवीर बोलत असतानाच जान्हवी धक्क्यात म्हणाली. काय? घर? तोंड बंद ठेवा. राजवीरनं तिचा उघडलेला तोंड पाहून तिला थांबवत म्हणाला. तुमच्या घरात किती लोक राहतात? इतकं मोठं घर कोणाचं असू शकतं यावर जान्हवीचा विश्वासच बसत नव्हता. ती अजून आतही गेली नव्हती. आजपासून तुम्ही माझ्याच घरी राहणार आहात, जोपर्यंत माझ्या झोपेसाठी काही उपाय करत नाहीत. राजवीर थंड आवाजात म्हणाला. पण का? आणि त्यावेळी जान्हवी आश्चर्याने विचारते. मी जान्हवी, तुम्ही विसरता की तुम्ही एम्प्लॉई आहात, बॉस नाही. प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त माझा आहे. तुम्ही फक्त उत्तर द्यायचे लक्षात ठेवा, प्रश्न विचारायचे नाहीत. राजवीर टोमणा मारत म्हणाला. जान्हवीने तोंड वाकडं केलं आणि गप्प बसली. दोघे घरात शिरले. खूप मोठं घर आहे तुमचं. तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता की अख्खं गावच इथे राहतं? जान्हवी आश्चर्याने आजूबाजूला पाहत होती. राजवीरचं घर अतिशय भव्य होतं. आजपर्यंत राजवीरने आपल्या कोणत्याही स्टाफ मेंबरला घरी बोलावलं नव्हतं. जान्हवी ही पहिली व्यक्ती होती जिला त्याच्या घरात प्रवेश मिळाला होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडीफार माहिती असलेली ती एकटीच होती. इतरांना तर तो कुठे राहतो हेही माहीत नव्हतं. हे गेस्ट रूम आहे. तुम्ही इथेच राहणार आहात. आणि त्यावेळी राजवीरने समोरच्या खोलीचा दरवाजा उघडून दाखवत सांगितलं.
मी या रूममध्ये राहणार? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. हो, जा, फ्रेश व्हा, मग बोलू. वॉशरूम समोरच आहे, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर थांबा थांबा. जान्हवीनं त्याला अडवलं. काय झालं? राजवीरनं विचारलं. माझ्याकडे कपडेच नाही आहेत. मी आज घरी जाते आणि उद्या येते. जान्हवी निघायचा बहाणा करू लागली. कुठे चालली आहात? माझ्या परवानगीशिवाय इथे ना कोणी येऊ शकतं ना जाऊ शकतं, राजवीर कठोरपणे म्हणाला. पण जान्हवी काही बोलायच्या आधीच राजवीर तिला रोखून पाहत म्हणाला. मी जे सांगितलं आहे तेच करा. खडूस, जान्हवी म्हणाली. राजवीर निघून गेल्यावर जान्हवी पुटपुटली. गेस्ट रूम म्हणे. आपल्या फ्लॅटपेक्षाही मोठी आहे ही खोली. इथे किती लोक राहत असतील? सरांची फॅमिली इतकी मोठी आहे का? आणि त्यावेळी जान्हवी खोली न्याहाळत होती. हे भगवान, एवढं मोठं वॉशरूम! खरंच वॉशरूमच आहे ना हे? तिने दरवाजा उघडून पाहिलं. जान्हवी खोली बाहेर येऊन हॉलमध्ये फिरू लागली. संपूर्ण घर अतिशय सुंदर होतं. मोठा सोफा, भिंतीवर महागड्या पेंटिंग्स आणि लक्झरी वस्तूंनी भरलेलं घर. इथे राहणं कठीणच आहे. माणूस स्वतःच्या घरातच हरवून जाईन. एवढा मोठा झुंबर, हे खरंच घर आहे का? पाहून तरी तसं वाटत नाही. जान्हवी मजेत तिकडे तिकडे फिरत होती. तेवढ्यात अचानक मागून राजवीर येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो. जान्हवी घाबरून किंचाळते. काय झालं? आणि त्यावेळी राजवीरने विचारलं. ओ गॉड, तुम्ही आहात? जान्हवी छातीवर हात ठेवत म्हणाली. माझंच घर आहे ना हे. तुम्ही कुणाची अपेक्षा करत होतात? त्यावेळी राजवीर थंडपणे म्हणाला. कोणाचीही नाही, पण तुम्ही माझी हार्टबीट्स वाढवली. थोडक्यात जीव गेला असता, जान्हवी तक्रार करत म्हणाली. चला आधी किचनमध्ये जाऊया, जेवण करूया, मग पुढे बोलू, राजवीर म्हणाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, राजवीर जान्हवीला म्हणतो. हो ठीक आहे. इतकंच बोलून जान्हवी राजवीरच्या मागे मागे चालू लागते. राजवीर जान्हवीला किचनमध्ये घेऊन जातो. वाव, तुमचं किचन तर खूपच सुंदर आहे. किचन पाहताच जान्हवी कौतुकाने म्हणते. राजवीरचं घर एखाद्या ड्रीम हाऊससारखं होतं. घरातील प्रत्येक वस्तू लाखो रुपयांची होती. संपूर्ण घर लक्झरियस आणि देखणं होतं. ते पाहून कुणाच्याही डोळ्यात आश्चर्य दाटून येईल असंच होतं ते. राजवीर पालक कापायला लागतो. ओ, आज तुम्ही स्वयंपाक करणार आहात? गुड गुड. नेहमी माझ्याकडूनच काम करून घेता. कधीतरी तुम्हालाही करायला हवं. बरं, काय बनवत आहात? जान्हवी आनंदाने विचारते. पालक सूप, राजवीर शांतपणे उत्तर देतो. काय? जान्हवी आश्चर्याने ओरडते. काय झालं? असं का ओरडतेस? जान्हवीचं रिॲक्शन्स पाहून राजवीर विचारतो. मी मसाले नसलेलं जेवण खाऊ शकत नाही. प्लीज, तुम्ही मला टॉर्चर करणार आहात असं काही ठरलं नव्हतं, जान्हवी रागात म्हणते. आणि त्यावेळी मग मी तुला बाहेरून मागून देतो, राजवीर सहज म्हणतो. नाही, आज सकाळपासून मी बाहेरचंच खात आहे. असं करूया, आज मी घरीच जाते, जान्हवी पुन्हा एक बहाणा शोधत म्हणते. आणि त्यावेळी तू स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस, भुवया उंचावत राजवीर म्हणतो. हो आहेच मी, केस मागे सारत जान्हवी म्हणते. तू काही दिवस इथेच राहणार आहेस, त्यामुळे चल, तुला जे हवं आहे ते घेऊन येऊया, राजवीर ठामपणे म्हणतो. नाही, त्याची काही गरज नाही, जान्हवी म्हणते. पण राजवीर तिचं ऐकत नाही. चला, गुपचाप चला, तो तिला सोबत यायला सांगतो. जान्हवी नाईलाजाने राजवीरच्या मागे मागे जाते. तुमच्या घरात सगळे असेच कंटाळवाणं जेवण खातात का? कुणाला चांगलं चटपटीत काही आवडत नाही का? जान्हवी विचारते. पण राजवीर काहीच उत्तर देत नाही. यांची फॅमिली ही यांच्यासारखीच खडूस असावी, जान्हवी मनातल्या मनात म्हणाली.
सर, तुम्ही स्वतः ड्राईव्ह करणार आहात? राजवीरचा मुख्य बॉडीगार्ड विचारतो. पण राजवीर उत्तर देत नाही. मग मी तुमच्यासोबत अजून एक गाडी पाठवतो, बॉडीगार्ड म्हणतो. नाही, त्याची गरज नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. पण सर, बॉडीगार्ड पुढे काही बोलणार तोच राजवीर त्याला थांबवतो. आपण फक्त इथपर्यंत जाणार आहोत. दोघेही गाडीत बसून निघतात. एक गोष्ट विचारू? जान्हवी विचारते. तुझ्याकडे अशा एक गोष्टी खूपच आहेत, राजवीर टोमणा मारतो. काहीही? तुम्हाला ड्रायव्हिंग येत नाही का? राजवीरकडे दुर्लक्ष करत जान्हवी विचारते. तुला असं का वाटतं? राजवीर प्रश्न विचारतो. कारण तुम्ही सहसा ड्राईव्ह करत नाहीत आणि बॉडीगार्डही इतका आश्चर्याने विचारत होता. जान्हवी म्हणते. तसं काही नाही, थोडा तरी मेंदू वापरत जा, राजवीर थंडपणे म्हणतो. नाही सांगायचं तर नका सांगू. एवढं बोलून जान्हवी खिडकीबाहेर पाहू लागते. थोड्याच वेळात ते मॉलमध्ये पोहोचतात. जे घ्यायचं आहे ते घे, राजवीर म्हणतो. जान्हवी भरपूर सामान खरेदी करते. बिल भरायची वेळ आल्यावर रक्कम ऐकून तिचे डोळे विस्फारतात. सोने तर घेतलेलं नाहीये, ती बिल काउंटरवर म्हणते. राजवीर शांतपणे पेमेंट करतो. इतकं महाग? जान्हवी राजवीरकडे पाहत विचारते. जे हवं होतं ते घेतलंस ना, राजवीर थोडक्यात म्हणतो. हो, पण जान्हवी काही बोलणार तोच राजवीर रागाने तिला डोळे दाखवत म्हणतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.